करवीर महात्म्य ग्रंथात देखील या ब्रह्मदेवाच्या मंदिराचा उल्लेख आपल्याला दिसून येतो। मस्तच, खूपच छान। या पंचगंगा नदीच्या कुशीत ब्रह्मदेवाच्या व महादेवाच्या सानिध्यात येऊन मन प्रसन्न झाले। मी दुर्गा मिलिंद पारकर। आज आपण आलेलो आहोत मित्रांनो ब्रह्मदेवाचे मंदिर पाहण्यासाठी। नदीचे पात्र पूर्णपणे खाली गेलेले आहे, तुम्ही बघू शकताय ते समोर ब्रह्मदेवाचे मंदिर आहे, तेच आता आपण पाहण्यासाठी जाणार आहोत। या ग्रंथात अशी एक कथा आहे की पंचगंगा नदीच्या चंद्रकोर वळणाचा आकार पाहून पार्वती मातेने महादेवांना विचारले की ही भूमी कोणती। त्यावेळी महादेवांनी पार्वती मातेला या करवीरचे व या भूमीचे महात्म्य काय हे समजावून सांगितले। ब्रह्मदेवाचे मंदिर आपल्याला सहसा कुठे पाहायला मिळत नाही। ब्रह्मदेवांनी विश्वाची निर्मिती केल्यावर या करवीर नगरीत एक महायज्ञ करायचे ठरवले, पण या ठिकाणी नदीचा प्रवाह नसल्यामुळे ब्रह्मदेवांनी वशिष्ठ, कश्यप, विश्वामित्र, गर्क आणि गालव या 5 ऋषींना आज्ञा केली आणि भोगावती, कुंभी, तुळशी, कासारी, सरस्वती या 5 नद्यांना एकत्र आणून पंचगंगेचा उगम घडविला। त्यानंतर महायज्ञ केला। या करवीर नगरीची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली, त्यामुळे या पंचगंगा नदीत आपल्याला ब्रह्मदेवाची मूर्ती दिसून येते, म्हणून या करवीर नगरीला ब्रह्मपुरी असेही मानले जाते। हे महादेवाचे मंदिर आहे, पाहू शकता ह्या मंदिराचे भक्कमपणा किती मजबूत आहे। 12 महिने हे मंदिर पाण्याखाली असूनही ह्या मंदिराचे भक्कमपणा किती मजबूत आहे। पंचगंगेच्या 12ही महिने वाहत्या जलाशयात असून देखील या मंदिराच्या बांधकामाचा भक्कमपणा आणि कोरीव नक्षीकाम अजूनही जसेच्या तसे आहे। ही हजारो वर्षापूर्वीची मंदिरे देत आहेत साक्ष। ही हजारो वर्षापूर्वीची मंदिरे देत आहेत नक्कीच साक्ष। ही तपोवन भारत भूमी हिंदूंचीच आहे प्रत्यक्ष। मे महिन्याच्या अखेरच्या काही दिवसात नदीच्या पाण्याची पातळी खालावलेली असते, त्यावेळी अगदी थोडेच दिवस दर्शनासाठी खुले असणाऱ्या या दुर्मिळ ब्रह्मदेवाच्या प्राचीन मंदिरात जाऊन दर्शनाचा नक्कीच लाभ घ्या, कारण ब्रह्मदेवाचे मंदिर सहसा कुठे पाहायला मिळत नाही। अशाच प्रकारे प्राचीन मंदिराची माहिती आम्ही आमच्या चॅनलवर देत असतो। व्हिडिओतील माहिती कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।